नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2023 आणि 2024ला पोलीस भरतीला पडलेले PYQ ॲनालिसिस करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 2023 आणि 2024ला जे PYQ तुम्हाला परीक्षेला विचारलेत ते आपण काय करणार आहोत, रोज हे PYQची सिरीज आपण चालू करत आहोत. मग आता बघा ऐका, पहिला PYQ बघा. हा प्रश्न बघा 0.4 गुणिले 0.4 आणि गुणिले 0.4. आता खाली काय दिले बघा, 0.04 आणि 0.04. आता लक्ष द्या इकडं, तुम्हाला काय पडलेत बघा नीट. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या छेदाच्या खाली बघितलं तिथं 1, 2, 3 आणि 4 अशी 4 दशांश स्थळ आहेत. म्हणजे बघा, दशांश स्थळ म्हणजे काय, या पॉइंट नंतर येणारा अंक किती आहेत, 4. ते आपण काय करा, एकावर 4 शून्य असे वर लिहा. ओके, डन. आता वरची दशांश स्थळ मोजा, 1, 2, 3. ती कुठे घ्या, खाली घ्या, 1, 2, 3. आता बघा काय राहिलं, दशांश स्थळ जर बाजूला काढली, फक्त काय करायची, दशांश स्थळ काढताना खालची दशांश स्थळ वर लिहा आणि वरची कुठे घ्या, खाली घ्या. मग इथं काय आलं, 4 गुणिले 4 गुणिले 4 आणि खाली काय राहिलं, फक्त 4 गुणिले 4. आता बघा, या 4ला हे 4 कट, या 4ला हे 4 कट आणि इथं बघा या 3 शून्याला हे 3 शून्य कट. म्हणजे 4 गुणिले इकडे किती राहिलं, 10. म्हणजे वर राहिलं म्हणून 4 10 किती येणार, उत्तर 40. लक्षात ठेवा, हा 2023ला पोलीस भरतीला पडलेला PYQ, 2023ला पोलीस भरतीला पडलेला PYQ आहे. मग आता बघा, सर्वांना हा समजला असेल. पुढे आपण दुसरा क्वेश्चन पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. फक्त PYQ तुम्हाला मी काय करतोय, 2023ला पडलेले PYQ हे तुम्हाला काय करत असतोय, समजून सांगतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा हा 2023लाच पडलेला PYQ आहे बघा. 2.7 अधिक 3.7 भागिले इथं किती आहे बघा, 0.4. आता विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा 2023चा पोलीसचा PYQ आहे. 2023चा पोलीस भरतीचा PYQ. आता काय करू आपण, आता एक लक्षात ठेवा, हिता एक पॉईंट आहे, हिता एक पॉईंट आहे. अगोदर वरच्यांची बेरीज करून घ्यायची, हे लक्षात ठेवा बरं का. नाही तर ह्याच्यावर तुम्हाला कोणताही डाऊट येतो. काही जण म्हणतात सर ह्यानं ह्याला आधी भागायचं असतं. तसं नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोघांची बेरीज करा. मग काय येणार, बेरीज करत असताना पॉईंट खाली पॉईंट मला 2.7 3.4. मग करा 3.7. मग आता मला सांगा 2.7 आणि इथं 3.7. मग ह्यांची बेरीज करून टाका, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. फक्त 7 आणि 7 14, हातच्याला गेले 1. मग इथं बघा 3 आणि 1 4 आणि इथं 6, म्हणजे पॉईंट आहे तसाच लिहा. मग किती आलं मुलांनो, 6.4 आणि इकडे 0.4. आता मला सांगा, वर पण दशांश स्थळ 1 आहे आणि खाली पण दशांश स्थळ 1 आहे. दशांश स्थळाला दशांश स्थळ काय होणार, पूर्णता निघून जाणार. म्हणजे राहिलं काय आपलं 64 आणि खाली राहिलं 4. मग 4 1 4 राहिलं 2, 4 सक्क 24. ह्याचं उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो, फक्त 16. किती आलं, 16. पॉईंटचे फक्त तुम्हाला समजले पाहिजे, इथं हा एक पॉईंट आहे, इथं एक पॉईंट आहे. मग पॉईंटला पॉईंट जर समान असतील तर पॉईंटला पॉईंट काय होतात, निघून जातात. म्हणून उत्तर काय आलं बघा तुमचं, किती आलं सगळ्यांना समजलं असेल तर 16. समजलंय सर्वांना. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न आहे. PYQ घेतोय फक्त 2023-24चे PYQ. आपण उद्या 24चे PYQ सगळे घेणार आहे. आता बघा प्रश्न असा आहे, 3 बघा 3 33 333 आणि 3333 टिंब 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 या क्रमाने 9 संख्या घेऊन, या क्रमाने 9 संख्या घेऊन बेरीज केली तर दशक स्थानी कोणता अंक येईल, कोणता अंक येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं काय सांगितलंय बघा, 3 इथं किती घेतलंय 33, इथं 333, इथं 3333. या क्रमाने 9 संख्या घ्यायच्या.
आणि त्यांची जर बेरीज केली तर दशक स्थानी कोणता अंक येईल. मग आता तुम्ही काय करा, इथं एकक मांडा, इथं दशक मांडा. आता बघा मांडून घ्या. मग आता आपण किती अंक घ्यायचेत, 3च अंक आहेत, असे 9 वेळा लिहायचेत. मग आपण काय करायचं, या 3ला 9 न गुणा. 9 तरी किती आलं विद्यार्थी मित्रांनो, 27. हे 7 एकक स्थानी लिहून ठेवा. आता बघा इथं हातच्याला किती गेले, 2. हातच्याला 2 गेले. आता 9 न गुणलं म्हणून त्याच्या आतल्या पुन्हा अंकानं गुणा. 3 गुणिले 8. बघा 3 गुणिले किती येणार, 8. म्हणजे 9 घेतल्यानंतर पुन्हा 3 गुणिले किती घ्यायचं, 8. मग 8 त्रिक किती आलं, 24. 24 आणि हे हातच्याचे 2 म्हणजे किती झालं उत्तर, 26. म्हणजे हा अंक येतोय तो दशक स्थानी. मग दशक स्थानी येणारा अंक कोणता विद्यार्थी मित्रांनो, 6. लक्षात ठेवा हा पण प्रश्न 2023, लक्षात आलं, 2023ला पोलीस भरतीला आलेला हा क्वेश्चन आहे. समजलं सर्वांना, ओके. चला पुढं मुलांना पुढचा PYQ बघा. पुढचा PYQ काय दिले बघा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन आहेत, तुम्ही पोलीस भरतीचे क्वेश्चनचा अभ्यास करत असताना खूप महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजेत. आणि जर हा आला तर तुम्हाला लक्षात ठेवा अशा वेगवेगळ्या आपल्या ॲपमध्ये आपण वेगवेगळे क्वेश्चन पण घेणार आहोत. लक्षात ठेवा सर्वात जास्त माझा भर हा पूर्णतः PYQवर असणार आहे. लक्षात ठेवा 2023 आता 2024ची PYQ आपण उद्यापासून चालू करतोय. म्हणजे 2023 म्हणा, 2024 म्हणा, असे वेगवेगळ्या परीक्षेचे PYQ विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. म्हणून तुम्ही सर्वात महत्त्वाचं काय करा, तर आपले हे जे PYQची सिरीज बघायची असेल तर आपले ॲप डाउनलोड करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचे हे घटक आहेत तुम्हाला. आता हा तर खूप सिंपल प्रश्न होता मुलांना, इकडे बघा ऐका. प्रश्न काय बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 3/4 अधिक 4/3. काय महत्त्वाचं बघा, किती सोपं पोलीस भरतीला आलंय. मग आता काय करणार बघा, इथं काय आहे, इथं छेद समान आहे. मग छेद समान असेल तर छेद एकच असल्या आणि वरच्यांची बेरीज करा. मग इथं येणार 4 आणि 4 8. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, खूप महत्त्वाचे, खूप 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 लक्षात येत आहे. म्हणून हे तुम्ही काय करा, व्यवस्थित तुम्ही ॲनालिसिस करा. बेसिक महत्त्वाचा घटक आहे, तुम्हाला समजला पाहिजे. पुढं बघा आता विद्यार्थी मित्रांनो, पुढं काय दिले. आता पुढचा क्वेश्चन बघा. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत म्हणून तुम्ही काय करा, व्यवस्थित त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करा. प्रश्नांचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला काय होतील, ते प्रश्न व्यवस्थित समजतील. खूप महत्त्वाचा घटक आहे हे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा जर क्वेश्चन बघितला तर काय म्हणाले बघा. आता प्रश्न बघा, पोलीस भरतीला काय आलेत, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता तुम्ही सांगायचं बरं का, सर्वात मोठी संख्या कोणती. 280.98 हा पर्याय पहिला बघा. दुसरा काय पर्याय बघा, 280.99. 280.99. तिसरा पर्याय बघा 280.100. खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर 200, चौथा पर्याय 280.101. प्रश्न काय विचारलाय बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं म्हणलंय बघा की यामधील सर्वात मोठी संख्या कोणती. आता इथं जर पूर्णतः विचार केला तर बघा इथं काय म्हणलंय बघा, सर्वात मोठी संख्या कोणती. आता मुलांना इकडे लक्ष द्या, इथं काय म्हणलंय बघा. आता तुम्हाला जर पूर्णतः बघितलं इथं सर्वात मोठी संख्या कोणती हा जर प्रश्न, ह्याचं उत्तर काय दिलं ते पहिलं सांगतो. सर्वात मोठी संख्या विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दिलाय. आता ह्याचं उत्तर कसं दिलंय ते पण सांगतो, नीट आहे का बघा. इथं काय दिलंय 100. म्हणजे इथं जर 100वर किती शून्य येऊ द्या, काही अडचण नसते. काय अडचण आहे का, नाही. मग आता मला सांगा इथं दिलंय किती 280.99. आता इथं 280.98. मग आता इथं 280 इथं सर्व घटक आहेत व्यवस्थित. मग इथं यांनी उत्तर काय दिले बघा, एक लक्ष द्या 280.99. लक्षात ठेवा इथं एकच येणार आहे. इथं ह्याच्या पुढं किती अंक द्यायला काय महत्व नाही. इथं 98 99 ह्या दोघांमध्ये जर बघितलं तर उत्तर काय येतं
280.99. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सर्वात मोठी संख्या. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सर्वात मोठी बघा. याच्यानंतर पुढे बघा, ऐका. 17/12 भागिले कंसामध्ये बघा वजा 85/36. आता वजा म्हटले बरं का, ह्याचं उत्तर नीट बघायचं आहे. आता ऐका, आता विद्यार्थी मित्रांनो इथं काय दिले, हा प्रश्न 2023चा पोलीसचाच आहे. 2023 पोलीस भरती. आता इथं भागिले 17/12 भागिले म्हणजे उलटून गुणिले, मग काय येणार 36/85 वजा. मग आता काय करायचं, 12 त्रिक 36, 17 पंचे 85, मग वजा 3/5 हे तुमचं काय आलं, उत्तर आलं. खूप महत्त्वाचा घटक आहे, एक लक्षात ठेवा. इथं तुम्हाला सर्वात महत्त्वाचे घटक समजले पाहिजेत. लक्षात ठेवा बघा, खूप महत्त्वाचा घटक आहे, हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे, आलं पाहिजे, एक लक्षात ठेवा. लक्षात येतंय. पुढं बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा अजून काय दिले बघा, 2023ला आलेला क्वेश्चन. म्हणजे एक लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, तुम्हाला हे क्वेश्चन समजले पाहिजेत. तर आता बघा, पुढे बघा. आता आहे का, इथं क्वेश्चन काय दिलाय, 0.7777 टिंब टिंब टिंब. या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे PYQ छेद स्वरूपात लिहा. म्हणजे असा प्रश्न आलाय, या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे P/Q स्वरूपात लिहा. P/Q स्वरूपात लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो इथं 7-7-7-7 असा आवर्ती झाले. काय झाले, 7-7-7 असा आवर्ती झाले. मग जेवढे अंक आवर्ती होतील तेवढे 9 खाली घेतात. आता विद्यार्थी मित्रांनो इथं फक्त एकच अंक आवर्ती झालाय, तो म्हणजे कोणता, 7. म्हणजे इथं लिहा 7/9. हे झालं तुमचं PYQ. कारण की जेवढे संख्या आवर्ती होत असतात तेवढे काय करायचं असतात, फक्त 9 काय करायचे असतात, खाली घ्या. म्हणून लक्षात ठेवा, ह्याचं जेवढे आवर्ती झालेत तेवढे खाली घेतलं जातं. ह्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो किती, 7/9. खूप महत्त्वाचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा घटक. पुढं काय प्रश्न येतोय बघा, पुढं बघा. आता विद्यार्थी मित्रांनो पुढं काय क्वेश्चन आलाय, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आलाय, तुम्हाला समजला पाहिजे. काय प्रश्न आहे बघा, पोलीस भरतीचाच आहे. प्रश्न असा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्गमुळात 2.25 गुणिले वर्गमुळात 0.4 त्याच्यावर काय आहे, आवर्ती. म्हणजे 0.4 हे आवर्ती आले असं त्यांचं मत आहे. लक्षात आलं, 0.4 हे आवर्ती आले, आवर्ती. आता विद्यार्थी मित्रांनो आवर्ती म्हणजे ते पुन्हा 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 असं येत जाणार आहे. मग आता हे गणित सोडवायचं कसं, आता आपण ह्याचं वर्गमूळ काढू. आता मला सांगा 2.25चं वर्गमूळ काढताना काय करणार, तर इथं 25चं वर्गमूळ म्हणजे 15, म्हणजे 225चं वर्गमूळ 15 येणार. दशांश तळ वर्गमूळ काढताना निमपट येतात. झालं हे. आता गुणिले, आता ह्याचं वर्गमूळ काढताना काय करू आपण, ऐका विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं वर्गमूळ काढताना हे जे 4 आहेत, 4 हे आवर्ती झाले म्हणून इथं 9 लिहा, इथं काय लिहा, 9 लिहा. मग आता याचं वर्गमूळ काय येईल, इथं 1.5 गुणिले इथं किती येईल, 2/3. मग आता बघा 1.5 आणि 2/3 आहे ना, म्हणजे तो गुणिले बरं का विद्यार्थी मित्रांनो, इथं गुणाकार आहे. आता बघा इथं 1.5 आलं. मग आता काय करू आपण, ही दशांश तळ खाली घेऊ, 15/10 गुणिले इकडं 2/3, 3×5 15, 5×2 10, 2ला 2 कट, उत्तर किती आलं आपलं 1. म्हणजे हे 9 कसं येतं एक लक्षात ठेवा, हे जर आवर्ती आलं ना, हे आवर्ती, तर जेवढे संख्या आवर्ती झालेत, जेवढ्या संख्या आवर्ती झालेत तेवढे 9 खाली घेतात. म्हणजे इथं 4 आवर्ती झाले म्हणजे 4/छेद किती घ्यायचं, 9. हे तुमचं उत्तर. म्हणजे जेवढ्या संख्या आवर्ती झालेत तेवढ्या 9 खाली घेणं, हे तुमचं काय आलं, इथं उत्तर आलं. हां,
समजा जर इथं 63 असं 0.63 आवर्ती झालं असतं तर 63 छेद किती घेतलं असतं विद्यार्थी मित्रांनो 99. ओके डन. समजलं असेल तुम्हाला हे. चला पुढं. म्हणजे एक लक्षात ठेवा असे वेगवेगळे PYQ तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत. खूप महत्त्वाचा घटक आहे आणि इतके इम्पॉर्टंट PYQ आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढं बघा कशी किंमत आली बघा. आता बघा काय प्रश्न आलाय तर 64 अधिक 36. 64 अधिक किती येणार 36. यानंतर बघा 0.64 0.64 अधिक 0.36. हा सुद्धा 2023चा पोलीसचा PYQ. 2023 पोलीस भरती PYQ. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय इथं ह्या दोघांची बेरीज आणि खाली बेरीज. मग आता मला सांगा 64 आणि 36 सगळ्यांना माहिती आहे किती आलं उत्तर 100. आता ह्या दोघांची बेरीज करताना काय करणार 0.64 आणि 0. किती येणार 36. ह्यांची बेरीज करा 0 हातच्याला 1 0 हातच्याला 1 1. लक्षात आलं का ही बेरीज कशी करतोय लक्षात ठेवा. पॉईंट खाली पॉईंट आले पाहिजेत. मग 6 आणि 4 इथं किती आलं 10. इथं हातच्याला 1 गेला मग इथं 6 3 9 आणि 1 4 10. मग इथं पॉईंट म्हणजे इथं पॉईंट दिला पॉईंट नंतर शून्याला काही किंमत आहे का नाही. म्हणून या दोघांची बेरीज झाली विद्यार्थी मित्रांनो 1. मग 1 आलं 100/1 म्हणजेच उत्तर किती 100. लक्षात ठेवा बरं का 100/1 म्हणजेच उत्तर किती 100. लक्षात ठेवा काय उत्तरं दिलीत फायनलला तीच उत्तरं मी तुमच्यापर्यंत देतोय. समजलं असेल सर्वांना. ओके. याच्यानंतर पुढे बघा ऐका काय म्हटलंय बघा प्रश्न आहे 11 ते 30 पर्यंतच्या संख्यामधील विषम संख्यांची बेरीज किती. प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा 11 ते 30. आता बघा प्रश्न नीट वाचा. 11 ते 30 या संख्यांमध्ये या संख्यांमध्ये लक्षात ठेवा विषम संख्यांची बेरीज किती. खूप महत्वाचा प्रश्न आहे. विषम संख्यांची बेरीज किती. आता खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्यांची बेरीज किती. आता विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या का सगळ्यात महत्वाचं काय करावं लागेल. आता 11 ते 30 मध्ये हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. आता 11 ते 30 मध्ये म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्हाला 11 पण घ्यावं लागतं. इथं तुम्हाला काय करावं लागेल 11 पण घ्यावं लागेल. मग आता घेताना काय करायचं पहिल्यांदा इथं लिहितो आहे का काय करायचं एक लक्ष द्या. एक पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या लिहा. ह्याला भागिले 2 करा आणि गुणिले एकूण विषम संख्या घ्या. एकूण विषम संख्या घ्या. आता खूप महत्वाचा घटक आहे. पहिली विषम संख्या विद्यार्थी मित्रांनो किती येणार 11. शेवटची किती येणार आहे 29. ह्याला भागिले 2. आता एकूण विषम संख्या कशा काढतात इकडे लक्ष द्या. हा खूप महत्वाचा आहे. मग एकूण विषम संख्या काढताना काय करा मोठी संख्या वजा लहान संख्या आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. मग आता मला सांगा 30 मधून जर मी 11 वजा केलं तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये 1 मिळवायचं 19 येईल. 19 अधिक 1 किती आलं 20. आता मला सांगा सुरुवात विषम आहे आणि शेवट समय. ह्याच्या दोघांच्या काय करायच्या निम्या करा. इथं 10 आणि इथं 10 म्हणजे 10 सम आणि 10 विषम. मग इथं मला सांगाय का ह्या दोघांची बेरीज करा 11 आणि 29 किती झालं 40. 40/2 गुणिले 10. मग बघा 2 दुणे 4 आणि इकडे 20 10 200. ह्याचं उत्तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो 200. पोलीस भरतीला जे PYQ आलेत विद्यार्थी मित्रांनो ते तुमच्या समोर मांडतोय. खूप महत्वाचा घटक आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. कुठं बघा जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला व्यवस्थित आले पाहिजेत. लक्षात आलं. यानंतरचा क्वेश्चन आहे बघा ऐका हे लक्ष द्या. यानंतर पोलीस भरतीला चाललेला क्वेश्चन आहे. खूप महत्वाचे घटक आहेत. खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला समजलं पाहिजे
आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय समजतंय हे तुम्हाला काय झालेत हे क्वेश्चन आपण काय करणार आहे, अशा पद्धतीची PYQ चालू करणार आहे. आता 2024चे PYQ विद्यार्थी मित्रांनो आपण उद्यापासून चालू करतोय. प्रत्येक रोज मी डेली अर्धा तास हे PYQ सिरीज आपण यूट्यूबला देणार आहे मोफत. सकाळी रोज अर्धा तास ही PYQ सिरीज, आणि आपल्या ॲपमध्ये पण विद्यार्थी मित्रांनो अशा PYQ सिरीज मिळणार आहे तुम्हाला. लक्षात महत्त्वाचा घटक लक्षात ठेवा, PYQ तुम्हाला काय करतील, परीक्षेला मिळतील. चालतंय, असू द्या, आपण थांबू.